नाही, भाऊ इथं आले तर हे लोक त्यांचा लय अपमान करतील. नाही, भाऊंना काय सांगू नका याच्यातलं. सांगणार, आम्हाला हवं ते करणार आम्ही. मी जाते इथून, तुम्ही त्यांना काही सांगू नका. गेली एकदाची कटकट. तिला आतापर्यंत कसं सहन केलंय मी, माझं मलाच माहिती. धैर्य मुजुमदारची बायको समजत होती स्वतःला. लायकी आहे का तुझी? चला धैर्य, ह्या पुरीचा विषय संपला. आता आपल्याला आपल्या कामावर लक्ष द्यायला पाहिजे. आई मला पण चहा द्या की. ए आई, ते तुझी बाजाराची लिस्ट काढून ठेव. तो डेकोरेटर येणार आहे, त्याला सगळं द्यायचं आहे मला. एक अटक की लवकर. हे बघ, काल अनुराधानं सांगितलं म्हणून मी थांबून राहिलोय. बरं, नाही तर कालच मी जाऊन घेऊन आलो असतो सावीला. आणि तिथे गेल्यावर त्यांना व्यवस्थित लग्नाचं निमंत्रण दे. होय भाऊ, तुम्ही काहीच काळजी करू नका. तिकडेच जाणार आहे मी आता. अहो मी आहे ना, मी सगळं करतो व्यवस्थित आणि आमंत्रण पण देतो. हा भाऊ, मी काय म्हणते, तुम्ही पण येता काय माझ्या बरोबर? आलो असतो रे बाबा, पण गुरुजी येणार आहेत ना, त्यांच्याशी बोलायला थांबतो मी इथं. काय हो, वंस फोन उचलणार, काय एक रिटर्न कॉल करणार, आणि तुम्ही त्यांच्या लग्नाची स्वागताची तयारी करायला लागा. अनुराधा, तू सावीला ववाळायचं ताट तयार करून ठेव. होय. मुलगी आली की तिला ववाळ आणि मगच घरात घे, कळलं? नीट कानाचे पडदे उघडे ठेवून ऐक. प्रेम असल्याचं नाटक केलं फक्त, ते सुद्धा फक्त माझा, माझ्या आईचा, माझ्या घरच्यांचा जो अपमान झाला त्याचा बदला घेण्यासाठी. काय करू मी? कुठं जाऊ? घरी नाही. मी भाऊंना काय सांगणार? काय करू काहीच कळत नाहीये. सावी, सावी, अगं सावी, अगं लक्ष कुठं आहे तुझं? कवाच्यानं हाका मारायले? काय झालं काकी? अगं माझं सोड, पण तू सकाळी सकाळी इकडं कशी? अहो ते भाऊंची लय आठवण आली होती ना, म्हणून आले होते. समद बरं आहे ना व? आणि तोंड का असं पडलंय ग तुझं?
आणि झोप बी झाल्यासारखी वाटत नाही तुझी रात तर. अहो ते डोकं दुखतंय जरा, बाकी काही नाही. तुम्ही नका टेन्शन घ्या. काळजी घ्या पोरी स्वतःची. ही काय अवस्था झाली आहे माझी. नाही नाही, मी जर अशी घरी गेले तर घरात त्यांना लय प्रश्न पडतील. ह्या काकीलाच किती पडले. काय करू आता. दादा, मला जरा पाणी मिळेल का? थँक्यू. दादा, थँक्यू. जे होईल ते होईल. माझी माणसं आहेत ती. त्यांच्यापासून काय लपवायचं नाही आता. जायचं आणि भाऊंना सगळं खरं खरं सांगून टाकायचं. तेच आता पुढची वाट मला दाखवू शकते. हे बघ, तुला सगळं ऑलरेडी सांगितलं तरी परत सांगतोय, लक्ष देऊ नये का. हे सगळे जे खांब दिसायला लागलेत की नाही, खांबाला की नाही अशी झेंडूची गोल 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 अशा माळा दिसल्या पाहिजेत. भरून गेलं पाहिजे सगळे. लक्षात घे, या खांबाचं गणित जरासं वेगळं आहे. इथं आहेत की नाही फक्त पांढरी फुलं असतील, फक्त पांढरी फुलं. का सावीला आवडतात, तिचे डोळे दिपले पाहिजेत. आई आई आई, ते सगळे ओवाळण्याचं ताट वगैरे तयार आहे ना? सगळं तयार आहे. गुरुजींनी जे जे सांगितलं अरे फोन उचला ना झाला गुरुजी कवाचा. चालत ते. नाही नाही, टेन्शन घेऊ नका भाऊ तुम्ही. काल माझं बोलणं झालंय त्यांच्याबरोबर. येत असतील ते गाडीवर वगैरे असतील, येतील ते. डोंट वरी. नक्की ना? होय होय. बरं ठीक आहे. बरं, तू ते हारांचं सांगून ठेवलंयस का? सांगितलं तेच सांगायला लागलो याला. डोंट वरी. ठीक आहे, तुम्हाला कळलंय ना काय करायचं ते? ऐक,